तर दहशतवाद्यांनी हे जे क्रूर कृत्य केलंय त्याचा निषेध करण्यासाठी सगळ्याच पक्षातल्या लोकांनी आज डोंबिवली बंदची हाक दिलेली आहे आणि या बंदमध्ये शहरातील सर्व नागरिक, व्यापारी, व्यावसायिक यांनी सहभागी होण्याचं आवाहन सर्व पक्षीयांकडून करण्यात आलेलं आहे। दहशतवाद्यांच्या बाबतीत जनतेच्या मनात जे आहे तेच होईल अशी भावना यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी दोन्ही पार्थिवांचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर व्यक्त केली। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। निकेश, आज बंदची हाक देण्यात आलेली आहे, त्यातला प्रतिसाद सुद्धा मिळताना दिसतोय, तुमच्या पाठी सुद्धा आम्हाला पाहायला मिळते, बराच शुकशुकाट आहे, काय नेमकं डोंबिवलीत वातावरण? दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या तिघांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आणि या हल्ल्याचा निषेध म्हणून संपूर्ण डोंबिवलीकरांनी आज डोंबिवली बंदची हाक देण्यात आलेली आहे। डोंबिवलीत राहणारे पर्यटक असतील ते अतुल मोने, हेमंत जोशी, संजय लेले यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ हा डोंबिवलीची हाक जी आहे ती देण्यात आलेली आहे। कालच या तिघांवरती अंतिम संस्कार जे आहेत ते डोंबिवलीमध्ये झालेले पाहायला मिळाले। यांच्या अंतिम संस्कारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्वच राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी जे आहेत ते या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळालेले होते। संपूर्ण शोकाकुल वातावरणात या तिघांनाही अंत्यविधी जो आहे तो पार पडलेला होता। संपूर्ण डोंबिवलीकर जे आहेत ते भाऊकपणे जे आहेत ते या अंत्ययात्रेमध्ये सामील झालेले पाहायला मिळाले होते आणि त्याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच संपूर्ण डोंबिवलीकरांनी बंदची हाक दिलेली होती आणि आज सकाळपासूनच या बंदला मोठा प्रतिसाद मिळालेला आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण डोंबिवली शहरातले जे काही दुकानं आहेत ती पूर्णपणे बंद असलेली पाहायला मिळतात। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं जी आहेत ती बंद ठेवण्यात आलेली आहेत। या घटनेचा तीव्र निषेध जो आहे तो या डोंबिवली शहरामध्ये करण्यात येतोय। अत्यंत संतापजनक बाब आहे, दुःखाची गोष्ट आहे। यामुळे हा संपूर्ण बंद जो आहे तो पाळण्यात आलेला आहे। तर त्याचप्रमाणे शहरामध्ये ठिकठिकाणीही अतुल मोने, हेमंत जोशी, संजय लेले या तिघांनाही श्रद्धांजली म्हणून प्रत्येक चौकामध्ये जे आहेत ते असे फलक जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। या घटनेचा तीव्र निषेध जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला पाहायला मिळतोय। काल आपण जर पाहिलं तर अंत्ययात्रेदरम्यान देखील स्थानिक नागरिकांनी, डोंबिवलीकरांनी मोठा संताप जो आहे तो व्यक्त केलेला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर कुटुंबियांनी देखील आक्रोश जो आहे तो व्यक्त केलेला होता। ज्याप्रमाणे ही घटना घडली त्याच्या आरोपींना त्वरित शिक्षा करावी, त्यांच्यावरती देखील कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती डोंबिवलीकरांनी केलेली पाहायला मिळते। सडेतोड उत्तर देण्याची देखील मागणी जी आहे ते संपूर्ण डोंबिवलीकरांनी देवेंद्र फडणवीस यांना केलेली होती आणि मुख्यमंत्र्यांनी देखील त्याचप्रमाणे आश्वासन जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी दिलेलं पाहायला मिळते। आज दिवसभर जो हा कडक बंद जो आहे तो या डोंबिवली शहरामध्ये पाळला जाणार आहे आणि शांतपूर्ण वातावरणात या तिघांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे। जी निकेश, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी। दहशतवादी हल्ल्याविरोधात डोंबिवलीमध्ये सुद्धा आज सर्वपक्षीय नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून बंदची हाक देण्यात आलेली आहे। एकीकडे त्याची दृश्य आपण बघतोय आणि दुसरीकडची दृश्य गणबोटे यांच्या घराबाहेरची, कारण तिथे आता गणबोटे यांची अंत्ययात्रा सुरू झालेली आहे। त्यांचं पार्थिव शरीर हे घरातून बाहेर आणलं जात आहे। सध्याची ही दृश्य आपण बघतोय। डोंबिवलीमध्ये जो कडकडीत बंद पाळला गेलाय त्याचे दृश्य एकीकडे बघतोय आणि दुसरीकडची दृश्य गणबोटे यांच्या अंत्ययात्रा जी सुरू झालेली आहे त्याचे दृश्य। पुण्यात जी दोन पार्थिव शरीरं आणली गेली ते संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्यावर आता थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होतील। गणबोटे यांचं सुद्धा पार्थिव शरीर आता त्यांच्या घरातून बाहेर आणलं गेलेलं आहे आणि जगदाळे यांची सुद्धा अंत्ययात्रा सुरू झाली। त्यांची मुलगी आपल्याला दृश्यामध्ये पाहायला मिळते आणि आता अगदी थोड्याच वेळात पुण्यामध्ये वैकुंठ स्मशानभूमीमध्ये या दोन्ही पार्थिवांवर अंत्यसंस्कार केले जातील। अत्यंत शोकाकुल असं हे वातावरण आहे। प्रचंड मोठा धक्का या सगळ्यांना बसलेला आहे। प्रचंड मोठं दुःख सुद्धा झालेलं आहे। अगदी थोड्याच वेळापूर्वी शरद पवार यांनी या दोन्ही कुटुंबियांची
सांत्वनपर भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधला. नेमकं काय त्या ठिकाणी घडलेलं होतं पहलगाममध्ये हे सुद्धा शरद पवारांनी यावेळी जाणून घेतलं. आणि त्यानंतर आता या दोन्ही अंत्ययात्रा सुरू झालेल्या आहेत. पर्यटनासाठी म्हणून काश्मीरमध्ये गेलेल्या या पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू या सगळ्या भ्याड हल्ल्यादरम्यान झाला. पहलगाममध्ये अंधाधुंद गोळीबार दहशतवाद्यांनी केला आणि या सगळ्यामध्ये गणबोटे आणि जगदाळे या दोघांनाही गोळ्या लागल्या. महाराष्ट्रातल्या एकूण 6 जणांचा याच्यामध्ये दुर्दैवी समावेश होता आणि पुण्यामधल्या या 2 पर्यटकांचा सुद्धा त्याच्यात मृत्यू झाला. कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे अशी या दोघांची नावं आहेत. या दोघांचीही अंत्ययात्रा आता सुरू झालेली आहे आणि अगदी थोड्याच वेळात आता पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये दोन्ही पार्थिव शरीरांवर अंत्यसंस्कार केले जातील. पुण्यात कर्वेनगरमध्ये ही अंत्ययात्रा आता निघालेली आहे. कोंढव्यामध्ये दुसरी अंत्ययात्रा निघालेली आहे. अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये जड अंतकरणानं हे सगळे नातेवाईक मित्रमंडळी आहेत जे त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी इथे आलेले आहेत. कारण अशा पद्धतीनं दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू होणं हा प्रचंड मोठा आघात कुटुंबियांसाठी आहे. आणि याच शोकाकुल वातावरणामध्ये सध्या दोन्ही अंत्ययात्रा सुरू असल्याची दृश्य आपण बघतोय. कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे दोघंही पुण्यातले रहिवासी आहेत. कर्वेनगर आणि कोंढवा या 2 ठिकाणांचे हे रहिवासी आहेत आणि काश्मीरमध्ये पर्यटनासाठी म्हणून ते गेले होते. मिनी स्वित्झर्लंड अशी ओळख असलेल्या पहलगाममधल्या एका पिकनिक स्पॉटवर ते होते आणि त्यावेळेलाच अचानकपणे काही दहशतवादी तिथं आले आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार केला, ज्याच्यामध्ये या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गणबोटे आणि जगदाळे परिवार त्याचबरोबर त्यांचे जे मित्रमंडळी आहेत, आत्पेष्ट आहेत, त्यांच्यावर सुद्धा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय. पुन्हा एकदा प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण बोलूया. बालाजी, आता आणखी किती वेळ या संपूर्ण अंत्ययात्रेसाठी लागणार आहे, याबाबत कुटुंबियांकडून काही सांगितलं गेलेलं आहे का? यात्रेला जे आहेत कौस्तुभ गणबोटे यांच्या आता 5-10 मिनिटांमध्ये सुरुवात होईल. त्यांचं पार्थिव जे आहे ते ॲम्ब्युलन्समध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या 2 गाड्या ज्या आहेत त्या पार्थिव ॲम्ब्युलन्सच्या पुढे आहेत आणि त्यानंतर ती सगळी सजवलेली ॲम्ब्युलन्स जी आहे ते ठेवण्यात आलेली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय. पोलिसांनी या सगळ्यांना वाट करून देत आता ही जी अंत्ययात्रा आहे ती सुरू करत आहेत आणि त्यामुळे आता ही अंत्ययात्रा निघालेली आहे असंच म्हणावं लागेल. त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या जवळचे नातेवाईक यांना सुद्धा पोलिसांकडून गाडीमध्ये बसवण्यात आलेलं आहे आणि ही या ॲम्ब्युलन्समधून त्यांचं पार्थिव जे आहे ते आता वैकुंठ स्मशानभूमीमध्ये नेण्यात येणार आहे. खरं तर सकाळपासून अनेक पुणेकर जे आहेत ते यांच्या सगळ्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी झालेले होते. त्यानंतर आता हे सगळं जे पार्थिव आहे ते पोलिसांनी स्वतः ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलेलं आहे आणि आपण आता हे दृश्य पाहतोय. ज्या ॲम्ब्युलन्समधून कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव जे आहे ते अंत्यदर्शनासाठी अंत्ययात्रेसाठी निघालेलं आहे आणि ही अंत्ययात्रा आता सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. रस्त्याच्या दुतर्फा जे आहेत ते मोठ्या प्रमाणात नागरिक सुद्धा जमा झालेले आहेत. प्रत्येक जण या काश्मीरी हल्ल्याचा निषेध करतोय. त्यामुळे या दुःखामध्ये सहभागी होताना हे 2 पुणेकर जे आहेत ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या दुःखात, त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात हे सगळे सहभागी होत आहेत आणि आता अंत्ययात्रेला सुरुवात झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. जी निश्चित. बालाजी, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी.